गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज 31 तारखेला झालेला जो 31/7चा पेपर आहे त्या पेपरची प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मीडियम इंग्लिशचा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारचा हा पेपर आपल्याला दिला जातो आहे आणि त्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारला होता. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? बघा, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ पॉझिटिव्ह डिग्री. चेन्नई इज वन ऑफ द असं म्हटलेलं होतं आपल्याला. चेन्नई इज वन ऑफ द हॉटेस्ट सिटी इन इंडिया. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? वन ऑफ द दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये वन ऑफ द असतं तेव्हा पॉझिटिव्ह डिग्री करत असताना आपण व्हेरीफायने सुरुवात करत असतो. म्हणजे याचा अर्थ दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे सेकंड नंबरचं उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, दुसरा प्रश्न बघूया आपण की या ठिकाणी एक आपल्याला इन्स्ट्रक्शनमध्ये पॅसेज दिलेला होता. आता अगोदर आपल्याला पॅसेज वाचायचा आहे आणि त्या पॅसेजवरून आन्सर द्यायचं आहे. त्या ट्रेकिंग कॅम्प ऑफ आवर NCC स्टुडंट्स. ओके, 40 स्टुडंट्स ऑफ आवर स्कूल NCC युनिट गाइडेड बाय मिस्टर पाटील, program officer, went on 10-day trekking camp to forest of Dendeli during summer holiday. We set out from our school camps on 10th May in specially arranged bus. We started walking from there with essential things. We reached our tents in convenient places, and for the next 8 days we trekked around near by hills, and it was a wonderful outdoor experience for the students, and we returned to camps safely on 22nd May. Okay, this is the question. नेक्स्ट मग बघा, याच्यावर आपल्याला पहिला क्वेश्चन विचारलेला विद्यार्थी मित्रांनो. दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द वन अल्टरनेटिव्ह. अरेंज द सेंटेन्स इन अ प्रॉपर ऑर्डर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॉपर ऑर्डरनं जर आपण पाहिलं तर विच सेंटेन्स शुड बी करेक्ट अकॉर्डिंग टू यू. तर बघा, यामध्ये कुठलं सेंटेन्स करेक्ट असायला पाहिजे? तर 2 नंबरचं उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आहे, कारण या ठिकाणी हे जे संपूर्ण पर्याय आहे ते बरोबर या ठिकाणी दिलेले आहेत. तर आता आपण दुसरं उत्तर बघूया विद्यार्थी मित्रांनो. दे सेट आउट फ्रॉम स्कूल कॅम्प्स ऑन. आता कधी सेट आउट झाले होते? तर या ठिकाणी 10th ऑफ मे, 22nd ऑफ मे असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज वन अल्टरनेटिव्ह. आता तुम्हाला माहिती आहे कबीर रोट दोहाज अँड शॉर्ट फॉर्म. आता दोह्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये म्हणतात कपलेट्स. काय म्हणायचं त्याला? कपलेट्स असं म्हटलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अंडरलाईन द वर्ड. अजिंक्य वॉज सफरिंग फ्रॉम इलनेस अँड हिज फॅमिली डॉक्टर सेड आय सजेस्टेड यू टू गो टू MD डॉक्टर. आता MDचा लॉंग फॉर्म आपल्याला सांगायचा होता विद्यार्थी मित्रांनो. MD म्हणजे काय? तर डॉक्टर ऑफ मेडिसिन. लक्षात, हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर व्हॉट अ फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे हे आपल्याला करेक्ट सांगायचं आहे. तर बघा, द डायरेक्टर रिप्लाईड मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चूजन. आता या ठिकाणी 2 शब्द विरोधार्थी दिलेले आहेत, मेनी आणि फ्यू. म्हणजे याचा अर्थ आयडिया अपोजिट आहे, कॉन्ट्रास्ट आयडिया आहे आणि त्याच्याशी अलंकार आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर. तर बघा, इथं एक आपल्याला पत्र दिलेलं आहे, नेहरू लेटर्स टू चिल्ड्रन अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हटलेलं आहे. डिअर चिल्ड्रन, I like being with children and talking to them, and even more playing with them. For the moment, I forget that I am terribly old, and it is long since I was child. Grown-ups have a strange way of putting themselves in a compartment and groups. They build barriers of religions, caste, color, party, nations and province and language, customs, and rich and poor. And thus they live in a prison of their own making. Fortunately, children do not know much about these barriers. Okay, they play and work with each other, and thus I have tried to talk to you in this lecture as if you were sitting near me. I have written more and more I intended. तर जवाहरलाल नेहरू यांनी हे पत्र लिहिलेलं विद्यार्थी मित्रांनो. मग आपल्याला पहिला क्वेश्चन काय विचारण्यात आला आहे? दे लिव्ह इन अ प्रिझन ऑफ देअर ओन मेकिंग. म्हणजे व्हॉट डज इट मीन? आता व्हॉट डज इट मीन याचा आपल्याला आन्सर सांगायचा आहे. तर लिव्हिंग इन वन्स कंपार्टमेंट अँड ग्रुप्स. इट इज अ करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे, व्हॉट इज दॅट मोमेंट व्हेन नेहरू फेल्ट दॅट ही वॉज टेरिबली ओल्ड. तर वाईल रायटिंग टू लेटर टू चिल्ड्रन. ओके, वाईल रायटिंग अ लेटर टू चिल्ड्रन. मुलांना पत्र लिहित असताना. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत. आपल्याला म्हटलेलं आहे, फाइंड आउट द पिअर अपोजिट वर्ड.
अपोजिट वर्डची आपल्याला सांगायची आहे. पण या ठिकाणी अटायर म्हणजे क्लॉथिंग बरोबर आहे. त्यानंतर कॅज्युअल म्हणजे इन्फॉर्मल बरोबर आहे आणि युनिसन म्हणजे हार्मोनी बरोबर आहे. पण ब्लिसचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर ब्लिसचा अर्थ होतो अति आनंदाने होणे आणि मिझरी याचा या ठिकाणी हा अपोजिट वर्ड आहे. म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आन्सर असायला पाहिजे आपलं या ठिकाणी फर्स्ट आन्सर असायला पाहिजे. दॅट शुड बी फर्स्ट आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा एक क्वेश्चन बघूया आपण. चूज करेक्ट फ्रॉम सिम्पल स्टेटमेंट सांगायचं होतं. तर बघा द मून रायझिंग ॲट द एंड ऑफ देअर जर्नी. द मून रायझिंग ॲट द एंड ऑफ देअर जर्नी. ॲट द एंड ऑफ देअर जर्नी या ठिकाणी आपल्याला एकच क्रियापद दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पण वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कनेक्टिंग वर्ड दिलेला नाही आहे. पण द मून रोज बिफोर द एंड ऑफ देअर जर्नी या ठिकाणी बिफोरनं वाक्य जोडलेलं आहे. द मून रोज अँड इथं कंपाऊंड सेंटेन्स आहे. अँड देअर जर्नी एंडेड ॲज द मून रोज म्हणजे या ठिकाणी ॲज दिलेला आहे. म्हणजे इट इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, तर या सर्व वाक्यामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी दिसायला लागलेली आहे. पण पहिलं जे उत्तर आहे ते आपलं सिम्पल सेंटेन्स आहे. यामध्ये एकच सेंटेन्स एकच क्लॉज आपल्याला दिलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे क्लॉज म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच काय असणार आहे, प्रिडिकेट असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच प्रिडिकेट आहे म्हणून या ठिकाणी हा काय आहे, क्लॉज आहे. पण हा या ठिकाणी इथं एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असेल तर दॅट इज सिम्पल सेंटेन्स. ओके, तर दुसरा आन्सर बघा. ही सेज आय एम ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग. तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं हे कन्फ्यूज वाक्य दिलेलं होतं, डायरेक्ट इनडायरेक्टचं होतं. तर बघा दॅट इज द सेंटेन्स. ही says that he is glad to be here in the evening. It is a correct answer because when says will be come in the sentence, then that is the that will be connecting word and is will not be changed. Okay, and this will not be changed. But here the given that and he was, okay, it is a wrong answer. Then says that he was, that is a wrong answer. But he is glad here that is a wrong answer. So it is a correct answer. First answer is a correct answer students. Next आहे क्वेश्चन बघा. चूज टू ऑप्शन्स पॅसिव्ह वॉइस. आता पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह वॉइस आपल्याला माहिती आहे, चेंज वॉइस म्हणतो आपण त्याला. तर या ठिकाणी आपल्याला दोन ऑब्जेक्ट दिले होते बघा. द मॅनेजर विल गिव यू अ तिकीट. ओके, मग अ तिकीट विल बी गिवन टू यू बाय द मॅनेजर. एक ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं होतं. यू एक ऑब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी दुसरं एक ऑब्जेक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो यू विल बी गिवन अ तिकीट. ही आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे दोन आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे एक आणि दोन आन्सर या ठिकाणी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की हरी स्टूड इन अ लॉंग क्यू टू विथड्रॉ मनी अँड ही शोड मच पेशन्स. आता यामध्ये मचला अंडरलाईन आपल्याला दिलेली आहे बरोबर. मग मच पेशन्स म्हटलेला आहे. तर आपल्याला काय सांगायचं आहे की अंडरलाईन द वर्ड हा काय दाखवतो आहे, तर अंडरलाईन द वर्ड आपल्याला दाखवतो आहे मच पेशन्स. पेशन्स इज अ नाउन अँड मच इज अ ॲडजेक्टिव्ह, सो इट इज ॲडजेक्टिव्ह. ओके, नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अल्टरनेटिव्हमध्ये सिमिलर मिनिंग शोधायचे आहे. गुरुदेव वॉज अ टॅक्टन नो नॉनसेन्स काइंड ऑफ मॅन. आता टॅक्टन म्हणजे काय, तर टॉक्टिव्ह असं नाही अर्थ होणार, रिझर्वड नाही आहे, सोशल नाही आहे. तर दॅट इज अ पर्सन हू यूज अ पर्टिक्युलर मेथड. म्हणजे हे खास अशा प्रकारची मेथड वापरणारा व्यक्ती म्हणजे त्याला आपण म्हणतो या ठिकाणी टॅक्टन. त्याच्यानंतर आहे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कलेक्ट नाउन्स. ओके, तर हे आन्सर सोपं होतं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला हर्ड फ्लीड दिलेला आहे. इथं फ्लीड दिलं आहे बघा. त्यानंतर इथं टीम आहे. ओके, हे हर्ड आहे आणि मॉब आहे. दीज आर द 3 म्हणजे 2 पर्याय आपल्याला शोधायला सांगितलेले होते म्हणून आपला पहिला 4था नंबरचा एक पर्याय आहे, पहिला नंबरचा एक आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक ऑप्शन आहे आपल्याला 16 नंबरचा प्रश्न दिलेला आहे पहा. ॲज सून ॲज ही सॉ मी ही केम अप अँड स्पोक टू मी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो की ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर लिहितात, परंतु त्यांना डू वापरायचं का डीड वापरायचं कळत नाही आहे. तर इथं सिम्पल पास्ट टेन्स दिलेला विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपल्याला डीड वापरायचं आहे. म्हणून या ठिकाणी नो सूनर डीड ही आणि या ठिकाणी सीचं काय करायचं आहे, सॉचं सी करायचं आहे. 2 वाक्य जोडण्यासाठी दॅन घ्यायचं आहे. ओके, म्हणून नो सूनर डीड ही सी मी दॅन ही केम अप अँड स्पोक टू मी. दिस इज द फर्स्ट आन्सर, इज अ करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट आहे रीड द सेंटेन्स अँड फाइंड आउट द ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे. द युनो वॉज फॉर्म्ड इन ऑर्डर दॅट कंट्रीज माइट डिस्कस वर्ड प्रॉब्लेम बेटर.
तर यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन दाखवलेलं नाही आहे सेंटेन्समध्ये, इथं प्लेसही नाही आहे आणि देन यू विल फाइंड दॅट टाईम तर दिलेलाच नाही आहे, म्हणून दॅट इज आन्सर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज हा आन्सर या ठिकाणी करेक्ट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा आता दुसरा एक प्रश्न आपण बघूया की व्हॉट इज द आन्सर. या ठिकाणी आपल्याला एक डायलॉग दिलेला आहे, दॅट इज अ डायलॉग ऑर कन्व्हर्सेशन बिटवीन टू अनिकेत अँड अजिंक्य. ओके, आय एम इन अ लक. My uncle has sent me a letter from Japan with some Japani stamps, and he often sends me foreign stamps and from the places he visit. Are you going to paste them in your album? Aniket, yes, here it is. Ajinkya, what a lot. French, Italian, Dutch, German, American, Turkish. You seem to have almost every country. I have not got it, and some rare ones are very expensive. And what is the use of collecting stamps? It's hobby. It teaches you some geography and history, and sometimes it brings money. I also spend my time nicely observing it and good keep it up. ओके, तर याच्यावर आपल्याला दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये अजिंक्य ह्या स्टॅम्प्स ऑफ स्वीडनचे स्टॅम्प होते का त्याच्याकडे म्हणते द सेंटेन्स इज फाल्स आहे. बरोबर आहे, फाल्स आहे. कारण काय बघा, कारण या ठिकाणी इथं आपल्याला दिलेले फ्रेंच, इटालियन, डच, जर्मन आहे की नाही, तर या ठिकाणी हा आन्सर चुकीचं आहे. ओके, कम्प्लीट द फॉलोइंग वे बाय चूजिंग द अल्टरनेटिव्ह. तर आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह, लर्न जॉग्राफी शिकायला मिळणार आहे, लर्न हिस्ट्री मिळणार आहे, ब्रिंग्स मनी येणार आहे आणि स्पेंड सम टाईम नाईसली. ओके, इट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढं बघूया आपण की एक पोएम देण्यात आलेली आहे. दॅट इज अ व्हेरी नाईस पोएम. टीचर फॉर ऑल सीझन्स. अ टीचर इज लाईक अ स्प्रिंग अँड हू नर्चर्स न्यू ग्रीन स्प्राउट अँड इनकरेजेस अँड लीड्स देम अँड वेन एव्हर दे हॅव डाऊट्स. अ टीचर लाईक अ समर and whose sunny temperament and makes studying a pleasure and preventing discontent. A teacher is like a fall and with a method crisp and clear and lessons of bright colors and happy atmosphere. A teacher is like a winter and while it's snowing hard outside and keeping students comfortable as a warm and helpful guide and teacher. You do all these things with a pleasant attitude. You are a teacher for all seasons and you have my gratitude. Okay, that is F. Jonah has written this poem. Now we'll find the answer. The poet describes a teacher is for all season because. आता कवी का म्हणतोय या ठिकाणी की ही जे काही शिक्षक आहे ते संपूर्ण सीझनमध्ये असतात. तर टीचर डज अ व्हेरियस रोल. कारण शिक्षक काय करतात, वेगवेगळे रोल करतात विद्यार्थी मित्रांनो. एक तर काय करतात, फ्रेंड करतात, गाईड करतात, मोटिवेटर आहेत, अनेक ॲक्शन या ठिकाणी टीचर वर्गामध्ये करत असतात. म्हणून या ठिकाणी टीचरकडून आपल्याला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, म्हणून आपण त्याला गुरु मानतो. ओके, A teacher is like a spring and who nurtures and new green sprout because. आता हे असं का म्हटलं गेलेलं आहे हे सांगायचं आपल्याला. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. द स्टुडंट्स आर यंग अँड टेंडर. कारण मग तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी कसे असतात की यंग आहेत, ते नेमकेच आलेले असतात आणि त्यांना वाढवणारे कोण असतात, नर्चर, त्यांची काळजी घेणारे कोण असतात, तर शिक्षक असतात. ओके, आणि स्प्रिंगप्रमाणे या ठिकाणी ते असतात. म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक काय आहे, 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता बघा या ठिकाणी एक इन्स्ट्रक्शन 22 आणि 23चा पॅसेज दिलेला आहे. माय ट्रिप टू द सिटी ऑफ ड्रीम अँड मुंबई अँड चूज अन करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय ट्रिप टू द सिटी ऑफ ड्रीम Mumbai, formerly called Bombay, is a sprawling, densely populated city on India's west coast. I took a flight in June from Delhi and was excited to see the city that never sleeps. I stayed at my brother's house located on 17th floor of harassing building with a mismeasuring hue of whole city, and my day began with treats from a variety of the famous street food in Mumbai, starting with vada pav and grilled sandwiches. I traveled on beautiful and modern Worli Sea Link, and later we made our way to Gateway of India, the most famous monument in Mumbai, and we visited many more places like Juhu Beach, Mount Mary Church. I spent my day with a lot of enjoyment. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं एक आपल्याला पॅसेज दिलेला आहे. त्या पॅसेजवरून आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचे. रीड द ट्रायलॉग म्हणजे काय, हा प्रवास वाचा
म्हणतो त्यांनी. अँड फाइंड आउट द अल्टरनेटिव्ह विच एक्सप्लेन्स एक्सपिरियन्स ऑफ द रायटर. द ह्यू ऑफ अ होल सिटी फ्रॉम 17th फ्लोअर ऑफ हाय हार्सिंग बिल्डिंग वॉज मिसमेजरिंग. म्हणजे मिसमेजरिंगचा अर्थ काय आपल्याला हे सांगायचा होता. तर बघा लक्षात घ्या, बिग नाही आहे, हॉरिफाईड नाही आहे, मेमोरेबल नाही आहे, तर इन्चॅन्टिंग इज अ करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो. ओके, नेक्स्ट आहे कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट कंप्लीट करायचा होता. राईट टूर टू मुंबई. The writer stayed at a brother's house. It is a correct. The writers enjoyed variety of famous street food. Okay, he made his way to Gate of India, and the writer visited many more places like a Jew Beach and Mount. That is the correct answer. Okay विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा यामध्ये आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो, instruction for question number 24 and 25, that is the last question for us. बघा, read the passage and choose one alternative. Okay, here is a passage is given us. What is the passage? Here Bhandardara boasts of one of the highest hills in Maharashtra with dam sites, temples, waterfalls, forts, a lake, and a wildlife sanctuary. Okay, situated 191 km from Pune, and it is an ideal gateway. Taking a walk through the picturesque location is a very relaxing. The famous Wilson Dam is a lovely site for picnicking as well, and built in 1910 on the Parvara River, and the dam is almost 150 meters above sea level, and its cool place in waters running for miles, and the umbrella falls here called the Randa Falls are breathtaking as running for miles, and the umbrella falls here called the Randa Falls are breathtaking as several streamlets cascade down 45 meters from the lake, and these are used for hydropower. Hydropower generation. Mount Kalsubai is the highest peak, 1646 meters of the Sahyadri range, and ideal for trekkers. A small temple site on the hilltop everywhere is really breathtaking view. Okay, so this is the क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द क्वेश्चन, कंप्लीट द वेब करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर माउंट कळसुबाई दिलेलं आहे, हायड्रोपॉवर दिलं आहे, हायड्रोपॉवर जनरेशन दिलेलं आहे, आणि विल्सन डॅम आहे. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे, साईट्स टू व्हिजिट भंडारदरा. भंडारदराला कुठल्या कुठल्या साईट्स येतात, तर एक आहे रंदा फॉल, एक साईट आहे. आयडियल गेटवे नाही आहे, ब्रीथ टेकिंग आहे.